नमस्कार. कर्क राशीच्या जातकांना येणारा जो महिना आहे, डिसेंबर 2024 हा महिना नेमका कसा जाईल? या महिन्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडतील किंवा कोणकोणती कामं आपण करावीत? एकंदर ग्रहमान कसं आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार. मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन, नाशिक पंचांग करते. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला हे बघूया की या महिनाभरामध्ये नेमके कुठले ग्रह राशी बदलत आहे. आपण जर पाहिलं तर 2 डिसेंबर या दिवशी शुक्र हा ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. तो 28 डिसेंबर पर्यंत मकर राशीतच असणार आहे. तर रवी हा ग्रह 15 डिसेंबर रोजी धनु या राशीत प्रवेश करेल. हे 2 महत्वाचे राशीपालट या कालावधीमध्ये या महिन्यामध्ये होणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करावं, व्हिडिओ लाईक करावा. एखादी गोष्ट, एखादी अडचण, एखादी समस्या विचारायची असेल तर आपण आमच्या नंबरवर संपर्क करावा किंवा कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा आपण आपल्या शंका विचारू शकता. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांपर्यंत शेअर करावा, ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. चला तर मग बघूया कर्क राशीच्या जातकांना डिसेंबर 2024 हा महिना नेमका कसा जाणार आहे. एकंदर ग्रहस्थिती जर आपण पाहिली तर ती आपल्याला अतिशय अनुकूल आहे असं म्हणता येईल. कारण गुरुचं भ्रमण हे आपल्या 11व्या स्थानातून आहे, म्हणजे आपल्याला 11वा गुरु आहे. शुक्राचं भ्रमण हे 7म स्थानातून आहे, म्हणजे शुक्र आपल्याला 7वा आहे. त्यानंतर रवीचं जर पाहिलं तर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात रवी पंचमातून आणि नंतरच्या काळामध्ये रवी हा षष्ठातून जाणार आहे. म्हणजे आपल्यासाठी हा जो काळ आहे तो अतिशय चांगला आहे असं म्हणावं लागेल. जे लोक नोकरी करतायत त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल. त्यांनी आतापर्यंत जी कामं केली आहेत त्याचा फायदा त्यांना या महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकतं, नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. म्हणजे या गोष्टींचा आपल्याला विचार करता येईल. आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपल्याला मदत करतील, हाताखालची लोक मदत करतील. म्हणजे एकंदर काय, तर हा काळ आपल्यासाठी खूप चांगला आहे. जे व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांना व्यवसायाच्या नवीन संधी मिळतील, नवीन ग्राहक मिळतील किंवा नवीन काहीतरी विषयावर काम केल्यामुळे त्यांना धनलाभ होईल. म्हणजे एकंदरपणे कर्क राशीच्या जातकांना धनलाभासाठी, व्यावसायिक प्रगतीसाठी, नोकरीतल्या यशासाठी हा महिना खूप चांगला आहे असं म्हणावं लागेल. कारण 11वा गुरु आहे आणि त्याचं जे काही फळ आहे ते फळ या काळामध्ये जास्तीत जास्त मिळालेलं आपल्या लक्षात येणार आहे. म्हणजे आर्थिक लाभ होणार, कौटुंबिक सुख चांगलं मिळणार, सगळ्या गोष्टी एकंदरपणे आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे. आपण एखादी इच्छा व्यक्त करावी आणि ती इच्छा लगेच घडावी अशा प्रकारचा एकंदर हा काळ आहे. आपल्या प्रत्येक कार्याला, आपल्या प्रत्येक कामाला आपल्याला ग्रहांची साथ या महिन्यामध्ये मिळणार आहे. जे लोक विवाहासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अतिशय सुंदर आहे. कारण शुक्राचं जे भ्रमण आहे, ते शुक्राचं भ्रमण आपल्या 7म स्थानातून होत आहे. जे मुलं, ज्या मुली विवाहासाठी प्रयत्न करत आहे, त्यांना या काळामध्ये एखादं स्थळ येईल किंवा या काळात विवाहयोग अतिशय चांगला आहे.
जर स्थळ पाहिलं असेल तर पुढे गोष्टी घडतील, लग्न जमून येईल. म्हणजे हा महिना यासाठी अतिशय चांगला आहे असं म्हणावं लागेल. फक्त आपल्या राशीमध्ये जो मंगळ आहे, त्या मंगळामुळे थोडीशी चिडचिड आपली होईल, संताप होईल. पण थोडंसं शांत राहणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये थोड्याशा शारीरिक तक्रारी जाणवू शकतात. त्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एकंदर सर्व ग्रहस्थितीचा विचार केला, तर आपल्यासाठी या महिन्यातली म्हणजेच डिसेंबर 2024 या महिन्यातली ग्रहस्थिती ही चांगली आहे. या महिन्यामध्ये आपण शंकराची उपासना करावी, ज्यामुळे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये यश मिळतील. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.